स्वातंत्र्य दिनानिमित्त बदलापूरकरांसाठी आरोग्याची भेट खरं तर शासनानं दिलेली आहे। बदलापूरचं उपजिल्हा रुग्णालय जे आहे ते आता 50 बेडचं होणार आहे। मनुष्यबळ वाढवण्यात आलेलं आहे। ऑपरेशन थिएटर आणि इतर सुविधा ज्या आहेत त्या वाढविण्यात आलेल्या आहेत आणि ग्रामीण रुग्णालय आपण पाहत असाल तर आता त्याचं रूपांतर म्हणू शकतो आपण की उपजिल्हा रुग्णालयात झालेला आहे। आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या ठिकाणी आता जे लोकार्पण आहे ते पार पडणार आहे। या व्यतिरिक्त आरोग्य मंत्री यांच्या हस्ते सुद्धा ऑनलाईन लोकार्पण जे आहे ते पार पडणार आहे। कैलास पवार सर यांच्यासह इतरही स्थानिक डॉक्टर्स जे आहेत, ग्रामीण रुग्णालयातल्या अनेक डॉक्टर्स आहेत, यांची या प्रसंगी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या रुग्णालयामध्ये म्हणजे ग्रामीण रुग्णालयामध्ये यापूर्वी 30 बेड होते, पण आता जवळपास आपण पाहत असाल तर 50 बेड आतापासून सुरू झालेले आहेत आणि यापुढे भविष्यात तब्बल 200 बेडची सुद्धा मंजुरी मिळाली असल्याची माहिती डॉक्टर कैलास पवार यांनी दिलेली आहे। आता जागा शोधल्यानंतर त्या ठिकाणी हे सुद्धा हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे। शहरातली वाढती लोकसंख्या पाहता हे निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत आणि त्यावर अंमलबजावणी झालेली आहे। ऑपरेशन थिएटर यापूर्वी एक होतं, आता जवळपास 2 ऑपरेशन थिएटर झालेले आहेत, तर 7 विविध अधिकारी जे आहेत, वैद्यकीय अधिकारी, त्यांच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे। जे काही मनुष्यबळ यापूर्वी कमी पडत होतं ते आता वाढविण्यात शासनाला यश आलेलं आहे। फक्त बदलापूर नाही तर इतर अनेक अशी शहरं आहेत ज्या शहरांमध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे त्याला उपजिल्ह्याचा दर्जा जो आहे तो आता देण्यात आलेला आहे। आपण पाहत असाल तर अंबरनाथ तालुक्यात असलेलं हे उपजिल्हा रुग्णालय आता यापुढे आणखी जास्त मोठ्या प्रमाणात बदलापूरकरांना सेवा देणार आहे। जास्तीत जास्त चांगल्या दर्जाच्या सेवा देण्यासाठी आपण बघत असाल तर आता उपजिल्हा रुग्णालय सज्ज झालेलं आहे। आमदार किसन कथोरे यांच्यासह राजेंद्रजी घोरपडे, बांधकाम सभापती रमेशजी सोळसे, गटनेते शरदजी तेली, स्थानिक नगरसेविका हर्षदा पवार, नगरसेवक आदित्य पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची सुद्धा या प्रसंगी उपस्थिती आहे। आपण माहिती घेणार आहोत अधिक की एकंदरीत कशा पद्धतीचं हे उपजिल्हा रुग्णालय यापुढे बदलापूरकरांच्या सेवेत असणार आहे। बदलापूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून असणार हे ग्रामीण रुग्णालय आहे। शहरात जवळपास 4.5 ते 5 लाख लोकसंख्या आहे, पण एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जे रुग्णालय आहे जे यापूर्वी 30 बेडचं होतं ते कमी पडत होतं, त्यामुळे रुग्णांचे बरेच हाल होत होते आणि हे हाल पुन्हा होऊ नये यासाठी हे प्रशासन या ठिकाणी प्रशासनाने काम केलेलं आहे। पण सध्या पण आपण बघत असाल तर 50 बेडचं जे काही हॉस्पिटल आहे ते आता सुरू झालेलं आहे। जास्तीत जास्त जवळपास जास्त बेड म्हणजे जवळपास 500 बेड तरी रुग्णालय असावं अशी अपेक्षा बदलापूरकरांची असावी, कारण की त्या पद्धतीची लोकसंख्या आपण बघत असाल तर बदलापूरची आहे। महानगरपालिका होऊ शकते अशी लोकसंख्या बदलापूरची आहे, त्यामुळे हे जे रुग्णालय आहे त्याच्या ज्या सुविधा आहेत त्या वाढवणं अपेक्षित आहे। आता काही वेळात हे उद्घाटन जे आहे ते पार पडणार आहे आणि हो आता पाऊस अर्थात आपण बघत असाल शासकीय पद्धतीने हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। इकडे इकडे आलेल्या सर्व प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, अधिकार वर्ग
डॉक्टर, परिचारिका, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे उपजिल्हा रुग्णालय बदलापूरकडून सहर्ष स्वागत करत आहे. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्माननीय किशनराव कटोरे साहेब आमदार हेही उपस्थित आहेत. सन्माननीय नांदपूरकर सर, बीडी सर हेही उपस्थित आहेत. सन्माननीय पवार सर हेही उपस्थित आहेत आणि इतर सर्व नगरसेवक आपल्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे सहर्ष स्वागत व अभिनंदन. काही वेळातच आता या उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण म्हणजे जे नव्या पद्धतीने उभारलेलं आहे, नवी इमारत झालेली आहे, त्याचं लोकार्पण आता या ठिकाणी पार पडत आहे. आता मी तुम्हाला डिस्कनेक्ट स्पेशलिस्ट सगळेच द्या म्हणलं. तोपर्यंत नवीन पुन्हा पुन्हा शिगरच्या बाबतीत खूप अडचण कदम येत नाही का आता? नाही एवढं नाही. डिपेंड आपण अंकावर डिपेंड नाही राहू प्रमाण आला पुढे ना एक मिनिट आपण पुण्यात आहे ना 5 लाख काय ना काय दादा इथे बघ आपण आलो मारू इथे काय करतो थंडीला जरा दिले ना काल चौकाला गेलो कार्यक्रम केला काय प्रेक्षण किती ते बाजू टाकायचे बोलले ना बोलले का झालं का बरेच वाल्यांना बोलावून नाही त्याने 5,500 भरत महाग भरून टाकलं पण तिथे पण करतो जागाच कमी मिळाली जागा आधी चेक मिळेल बाजू आता गोयलीला पण आपण म्हणण्याचं आहे मध्ये काय ते स्ट्रक्चर बांधलं नाही ते सांगितलं हो नाही आणि आपलं नवीन पण
द्यायचं. इथून मोठ्या छत्र्या घ्यायला हवा दोन-चार. ते भाव्यांपर्यंत सगळे इथे घेऊन जातील, जाऊन देणार. भाव्यांपर्यंत तू घेऊन जा. अरे तू द्यायची होती ना सर. सर आम्ही जॉईन आहे. कपूर साहेब बोलताय. किसन कुत्र साहेब बोलते. हा मग त्यांना फक्त कधी बोलायचं तुम्हाला सांगा, त्यांना मी सांगितलं. हो हो बदलापूरून कतरे. हा बदलापूरून कतरे साहेब. किती ठिकाणचे? 100 ठिकाण. काही वेळातच नगराध्यक्ष रुचिताजी घोरपडे या ठिकाणी आल्यानंतर हे लोकार्पण पार पडणार आहे. नगर परिषदेमध्ये सुद्धा एक कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. सुकन्या कन्या नगराध्यक्ष सुकन्या योजना ही आजपासून जाहीर करण्यात आलेली आहे. आपण बघत असाल तर सध्या उपजिल्हा रुग्णालय आपण पाहतोय, ज्याचं लोकार्पण नुकतंच म्हणजे नवी इमारत झालेलं आहे, नवं बांधकाम झालेलं आहे, त्याचं लोकार्पण या ठिकाणी पार पडतंय. आणि हे लोकार्पण पार पडत असताना यामध्ये एकंदरीत अनेक सुविधा ज्या आहेत त्या वाढवण्यात आलेल्या आहेत. बेड असू द्यात, मनुष्यबळ असू द्यात, डॉक्टर्स असू द्यात अनुभवी, त्यांच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. ऑपरेशन थिएटर आहे. ऑपरेशन थिएटर सुद्धा अगोदर एक होतं, आता यामध्ये एक आणखी वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे यापुढे बदलापूरकरांना आणखी काही जास्त प्रमाणामध्ये चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. एवढंच नाही तर एकंदरीत यापुढे 200 बेडचं एकंदरीत मंजुरी जी आहे ती मिळाली असल्याची सुद्धा माहिती डॉक्टर कैलास पवार यांनी दिलेली आहे. तर याच सोबत आपण बघत असाल तर विकायचं आहे. अर्थात आपण बघतोय बाई अर्थात आपण पाहतोय तर एकंदरीत हे लोकार्पण आता पार पडलेलं आहे. आणि बदलापूरकरांना स्वातंत्र्य दिनी ही आरोग्याची भेट खरं तर दिलेली आहे. खूप मोठा कार्यक्रम आहे. डीसीएम साहेब ऑनलाईन येतात 12:30ला.
आज खरं तर स्वातंत्र्य दिनानिमित्त बदलापूरकरांसाठी ही आरोग्याची भेट आपण म्हणू शकतो. सुविधा वाढवण्यात आलेल्या आहेत, डॉक्टर्स वाढवण्यात आलेले आहेत, ऑपरेशन थिएटर. काय सांगाल, कशा पद्धतीची राबवतो? प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतोय. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब यांच्या प्रयत्नाने खऱ्या अर्थाने आरोग्यावर लक्ष केंद्रित करून आज 15 ऑगस्टचं औचित्य साधून राज्यभर आरोग्यावर भर देण्याचा जो एक चांगला प्रयत्न केलाय त्याबद्दल आरोग्य विभागाचे मनापासून मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे आता या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आपले आरोग्याचे डेप्युटी डायरेक्टर, त्याचबरोबर सिव्हिल सर्जन, आपल्या नगराध्यक्ष निकिताताई घोरपडे, उपनगराध्यक्षा, इथं सर्वच नगरसेवक, सर्व मान्यवर उपस्थित आहेत. या रुग्णालयाला उपजिल्ह्याचा दर्जा दिला गेला आणि त्याचा फायदा आज अशा प्रकारचा झाला तर खूप चांगल्या प्रकारच्या सुविधा बदलापूर आणि परिसरातील सगळ्या लोकांना झाल्या. बदलापूरची लोकसंख्या आता 5 लाखावर चाललेली आहे आणि हॉस्पिटलची नितांत गरज आहे. हा विचार करून आता इथं 50 बेडचं अजूनही जे काम सुरू झालंय, पूर्ण झालंय, त्याचं आज उद्घाटन होत आहे आणि त्याचबरोबर बाजूला 200 बेडचं आपण पुन्हा एक अजून हॉस्पिटल घेतोय. त्याला जागा आपल्याला मिळते. आता 4-4.5 एकर जागेमध्ये आपण त्याला उभं करतो प्रशस्त. बदलापूरची आरोग्य समस्या दूर व्हावी यासाठी आरोग्य विभाग आपल्याला सर्वतोपरी मदत करते. एक चांगला निर्णय बदलापूरच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महत्वाचा होतोय. आपण अजूनही एका हॉस्पिटलचं आपल्या आराखड्यामध्ये आपण मंजूर करून घेतलेलं आहे. महिलांसाठी 200 बेडचं स्वतंत्र हॉस्पिटल बदलापूरला आपण शिरगावच्या त्या ठिकाणी आपण जागा त्याला उपलब्ध करून देतोय. लवकरात लवकर त्याचंही काम सुरू व्हावं, त्याची मान्यता मिळावी अशा पद्धतीचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न झाला तर आरोग्याच्या दृष्टीने आपली शासकीय यंत्रणा एकदम सतर्क राहील. निश्चितपणे बदलापूर शहराला त्याचा फायदा होईल. शहरी भागामध्ये नगर परिषदेचं पण नगरपालिकेने खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित केलंय. दुबे रुग्णालय सुद्धा एक चांगल्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न नगराध्यक्ष आणि सगळ्या नगरसेवकांचा उपनगरांचा आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने खरं म्हणजे मला यांचं दोघांचं अभिनंदन केलं पाहिजे, डेप्युटी डायरेक्टर आणि आपले सिव्हिल सर्जन, कारण यांना इथला अनुभव असल्यामुळं त्यांनी बदलापूरला जास्तीत जास्त फोकस करून आपल्याला या सगळ्या सुविधा देण्याचं काम केलंय. मनापासून त्यांचं अभिनंदन. काय सांगाल, महिलांसाठी सुद्धा सुसज्ज रुग्णालय होणार आहे? आज आपल्या कात्रप कार्मेल समोर जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्याच्यामध्ये आणखीन 50 बेडचं वाढ करण्यात आलेली आहे. नक्कीच आपल्या इथे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिक भरपूर राहतात बदलापूरमध्ये. त्याचबरोबर बदलापूरच्या आसपासचा जो ग्रामीण विभाग आहे तिथे पण सर्वसाधारण उत्पन्न असलेले नागरिक राहतात आणि हजारोचा खर्च करून प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये उपचार घेणं नागरिकांना परवडत नाही. त्याच्या अनुषंगाने आज आपल्या इथे जिल्हा रुग्णालयामध्ये चांगल्या अद्ययावत सेवा वाढवण्यात आलेल्या आहेत आणि नक्कीच सरकारकडून जी आरोग्य सेवा आपल्याला मिळते ती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आमचं आद्य कर्तव्य आहे असं आम्ही मानतो. म्हणून आमदार साहेबांच्या माध्यमातून असो, नगरपालिकेच्या माध्यमातून असो, आम्ही जास्तीत जास्त रुग्णालय म्हणजे जे सरकारी रुग्णालय आहेत त्याच्यातून आरोग्य सेवा आपण कशी देऊ शकतो ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आता हे उपजिल्हा रुग्णालय जरी आमच्या नगरपालिकेच्या अंडर येत नाही तरी सुद्धा काही त्यांना जर काही मदत हवी असली, काही आमच्याकडून काही उपाययोजना करायची गरज लागली तर नक्कीच कुळगा बदलापूर नगर परिषद त्यांना नेहमीच सहकार्य करत राहणार आहे. आणि मी धन्यवाद देईन डायरेक्टर सरांचा आणि आमच्या सिव्हिल सर्जन पवार सरांचं की खूप म्हणजे मी जेव्हापासून खुर्चीत बसले तेव्हापासून त्यांनी स्वतःहून माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मॅडम आपल्याला खूप चांगल्या प्रकारे हे रुग्णालय करायचं आहे. त्यांची जी अपेक्षा आहे ती ते कशी पूर्ण करायची ह्याच्याबद्दल त्यांची संकल्पना त्यांनी माझ्याकडे मांडली आणि नक्कीच आम्ही सर्व मिळून हे जे रुग्णालय आहे ते अद्ययावत कसं होईल ह्याच्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. आता थोडक्यात कशा पद्धतीने? खरं तर आपल्या बदलापूरच्या नागरिकांना जास्तीत जास्त आरोग्याशी निगडीत आणि हॉस्पिटलशी निगडीत सेवा या कायम मिळत राहाव्या ह्यासाठी आपले आमदार जे की संतपुरे साहेब आहेत ते नेहमीच प्रयत्नशील राहिलेले आहेत आणि आज त्यांच्याच मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे
आज इथे अजून आपल्याला 50 बेड हे वाढवून मिळालेले आहेत आणि कुठेतरी आम्ही सर्वच, नगरपालिका असू दे, आम्ही सर्वच नगरसेवक हे आमदार किसन कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूरच्या प्रत्येक नागरिकाला जास्तीत जास्त आणि योग्य आणि चांगलीत चांगली आरोग्याची सुविधा कशी प्राप्त करून देता येईल याच्यासाठी कटिबद्ध आहोत. धन्यवाद. अर्थात कशा पद्धतीचे बदल या रुग्णालयात, म्हणजे अगोदर ग्रामीण रुग्णालय होतं, आता उपजिल्ह्याचा हा दर्जा मिळालेला आहे. डॉक्टर्स कसे, ऑपरेशन थिएटर, त्याचा एकंदरीत पूर्ण माहिती. ग्रामीण रुग्णालय बदलापूर ह्या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून शासनाने माननीय आमदार महोदयांच्या प्रयत्नाने त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन सध्या 50 खाटांच्या मध्ये रूपांतर केलेलं आहे. त्याचं बांधकाम झालेलं आहे, त्याचे पद मंजूर झालेले आहेत आणि त्यानंतर आपल्या ह्या 50 बेडच्या खाटांचं झालेलं असल्यामुळे आपल्याकडे काही स्पेशालिस्ट डॉक्टरांची वाढ होणार आहे. याच्यामध्ये विशेषतः मला नमूद करावं असं वाटते की माननीय आमदार महोदयांचं जे अंधत्व निवारणामध्ये कॅटरॅक्ट ऑपरेशन मध्ये जे कार्य आहे ते फारच उल्लेखनीय आहे. त्याच्यासाठी या रुग्णालयामध्ये एक स्वतंत्र आपल्याला डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी एक शस्त्रक्रियागृह पण आपण तयार केलेलं आहे. म्हणजे ह्या एरियामधील सर्व रुग्णांना आपल्याला उल्हासनगर असेल किंवा दुसरीकडे न जाता इथे होईल, कारण हा एक तो सरांच्या कामकाजामधला एक कॅटरॅक्ट ऑपरेशन मोतीबिंदू महाराष्ट्र करण्यामधला, म्हणजे मला सांगावंसं वाटेल की महाराष्ट्रामध्ये सर्वात अग्रेसर पुढाकार घेतलेल्यापैकी लोकप्रतिनिधीपैकी सरांचा पुढाकार असतो. त्याचाही उपयोग होईल. इथे काही सर्जन उपलब्ध होतील आणि आता नव्याने काही भरती होणार आहे. तिथे आम्ही माननीय विभागाच्या सचिव महोदयांना विनंती केली की इथे प्राधान्याने स्पेशालिस्ट डॉक्टर भरावेत. तशा प्रकारचं म्हणजे आता त्याच्यामध्ये आपल्याला सर्जन वाढणार आहे, फिजिशियन वाढणार आहे. म्हणजे 50 बेडच्याला 5 स्पेशालिस्ट आणणार. सध्या 30 बेडला 3 होते आणि 50 बेडमध्ये फिजिशियन आणि सर्जन 2 वाढणार आहेत. आणि डोळ्याचे डॉक्टर हे आपण ऑपरेशनच्या दिवशी ठाण्याहून वगैरे त्यांना सतत उपलब्ध करून देत आहोत. आणि माननीय आमदार महोदयांनी सांगितल्याप्रमाणे तसा प्रस्ताव पण बाजूच्या जागा मिळत आहे 200 खाटांचा, तोही शासन स्तरावर विचाराधीन आहे. त्यावर माननीय आमदार महोदयांनी शासनामार्फत योग्य